पाडवा सण हा का साजरा करतो याचं मागचे एक ऐतिहासिक आणि एक धार्मिक कार्य असं आहे. प्रभू रामचंद्रांनी राज्याभिषेक त्या दिवशी झाला आणि त्या दिवसापासून पाडवा साजरा करण्यात आला. आणि पाडवाच्या दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात देखील हा सण साजरा केला जातो. आणि त्या सणाचं महत्त्व म्हणजे रामांचा राज्याभिषेक झाल्यामुळे तेव्हापासून पहिला दिवस हा धरला गेला. प्रभू रामचंद्राच्या आठवणी म्हणून मराठी वर्षाचं जे आहे त्याचप्रमाणे आपण जी गुढी उभारतो त्या गुढी उभारण्यामागे एक विशिष्ट कारण आहे. आज कोणाचा वाढदिवस कोणाचं स्वागत करतो त्यावेळेला कमानी किंवा मोठमोठे बॅनर्स लावतो. त्या प्रभू रामचंद्राच्या वेळेला त्या गोष्टी न होत्या म्हणून प्रत्येकाने आपापल्या दाराशी बांबूला साडी पीस एक तांब्या त्याला निंबाचा पाला आणि हल्ला कंगणचा साखरेपासून बनवलेला दागिना आहे तो त्याला परिधान करून सकाळी मुहूर्तावर ती गुढी उभारली जाते आणि दुपारी मुहूर्तावर ती उतरवली जाते. पाडव्यापासून जे ऊन सारखं वाढत जातं आणि उन्हाची झळ लागू नये त्याच्याकरता आपण कुठेतरी सावलीचा आसरा घेतो. तर उन्हाळ्यामध्ये निंबाखाली जर उभे राहिले तर सर्वात जास्त गारवा येतो. म्हणजे फ्रीजपेक्षा जास्त गारवा असतो आणि 101% गारवा त्याच्यात मिळतो. तो गारवा आपल्या शरीराला राहो वर्षभर गोडपणा आपल्यात राहो याच्याकरता गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी 12 वाजेला विधीपूर्वक गुढी सोडल्यानंतर तो निंबाचा पाला साखर किंवा साखरेपासून तयार केलेले जे दागिने असतात त्याला हल्ला कंगण म्हणतो ते मिश्रण करून सगळ्यांना वाटलं जातं आणि कडू आणि गोड एकत्र करून वाटलं जातं की येणाऱ्या वर्षामध्ये थंडावा असू द्या गोडपणा असू द्या असा हा एकमेकाला संदेश दिला जातो. आणि त्या तांब्या उलटा ठेवण्यामागचा हेतू असा आहे ते जे सूर्यकिरण जे आहे ते सूर्यकिरण उलट दिशेने जावो आणि उन्हाचा प्रभाव कमी व्हावो आणि येणाऱ्या ज्या 4 महिन्याच्या उन्हाचं सूर्यकिरण कमी प्रमाणात व्हावं त्याच्या मागचा हा हेतू असला पाहिजे.